चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा सूचना आता आयोजकांच्या वतीने आले, त्यामुळे प्लीज जीजी स्पोर्ट्स वाकण विपक्ष भूमी 11 टेंबिवली टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय टेंबिवली संघाने घेतला। प्रतीकचा संघ खरं तर मनीषा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। त्याने त्याच वेळेला एका बाजूला असेल कदर केतन मात्रे, जीत भोईर, सलामीवीर दोन खेळाडू मैदानाकडे चालले टेंबिवली संघाचे। ओपनिंग ब्लास्टर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज त्या ठिकाणी टेंबिवली संघाचा आपण पाहिला मंदार गोराडकर आणि त्याच्या बरोबरीने आदित्य भोईर हे दोन सलामीवीर कालच्याच दिवसामध्ये खरं तर आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला त्याने सुरुवात केली। त्याला देखील पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा। आज सर्रास खेळाडू त्यांचंही चांगलं खरं तर योगदान राहिले या संपूर्ण टेनिस क्रिकेटसाठी। त्यामधले हे दोन नामांकित सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत। चला घाई करा प्लीज, कारण चला लगेच सामन्याला सुरुवात करा। पंच लक्ष द्या, आपण सामना स्टार्ट करा। बघा जवळ अर्धा तास एक्स्ट्रा झालेले, त्यामुळे आपल्यासाठी आज रोशन खास वेळ महत्वाचा आहे, आयोजकांसाठी देखील वेळ किती महत्वाचा आहे, कारण आज मेगा फायनलची रात्र आहे। तर या ठिकाणी वाकलन संघ वेळ घेऊ नका प्लीज। तर याच दरम्यान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित पाटील यांचे परम मित्र सागर भगत उसारली यांच्या ठिकाणी आगमन, तर त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत। पहिला बॉल राऊंड द विकेट आले, फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल होतील का? आय थिंक झाले असते, झेल सुटलाय। 2-3 अटेम्प्ट पाहायला मिळाला फॉलो थ्रू मध्ये केतन मात्रे या खेळाडूचा, आणि त्याच वेळेला आपण पहिला जीवनदान मिळालं फलंदाजाला आणि पहिली रन कंप्लीट केली या जोडीने। अकाउंट ओपन झालं भूमी 11 टेंबिवली या संघाचं। धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल ते आतापर्यंत एक श्री गणेश झाला धावसंख्येचा फलंदाज आहे त्या ठिकाणी मंदार, आणि एका बाजूला आदित्य आता स्ट्रायकिंग एंडला आलाय। तर उसारली नगरीचे सुप्रसिद्ध विवाह उद्योजक सागर भगत याचे आमचे प्रमुख शिल्पकार सुजित पाटील यांचे परम मित्र त्यांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत। ग्रामस्थ मंडळ चषक कानपोली या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। खोला टाकला बॉल, यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, अक्षरशः खोदून काढायचा होता फलंदाजाला परंतु प्रॉपर कनेक्शन होत नाहीये। बॅकलिपला खाली आणण्या अगोदर बॉल निघाला विकेट किपर जीतच्या हातामध्ये। निर्धाव चूर्ण आपण पहिला पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगला हवा आहे टेंबिवली टीमला, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हे त्यांना आता सिद्ध करायचं या मॅच मध्ये। या मला ब्लाइंड स्ट्रोक बॅकअप द हँड डिलिव्हरी, थोडासा बॉल फिरवला, कटरचा वापर त्याच ऍक्शनने प्रसंगावधान जीतने दाखवलं होतं। जर का स्टम्प्सला हिट झाला असतं तर कदाचित त्या ठिकाणी आदित्यला परतावं लागलं असं, आणि ते लेग बाईट्सच्या स्वरूपात मात्र एक रन आणखीन ऍड होईल धाव फलकामध्ये। अतिरिक्त रन्स एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 टेंबिवली संघाला। चांगलं कमबॅक केतन मात्रेचं पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉल होती सिंगल ज्यामध्ये झेल सुटला होता, म्हणून त्यानंतर डॉट। याही वेळेला स्विंग अँड मिस, भरपूर वेग आहे। अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर म्हणून केतन मात्रेची ओळख राहिली या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। वाकड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ओळख प्राप्त करून देणारा हा खेळाडू आज मात्र कानपोली नगरीमध्ये दाखल झालाय। महाराष्ट्राचा बाईक सम्राट म्हणून ज्याला संबोधलं जातं, भरपूर श्रीमंत असा खेळाडू टेनिस बॉल मधला। हलक्या हाताने फ्लिक केला बॉलला, पाया टाकलेला यॉर्कर, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या दिशेने फटका, फक्त सिंगल घेऊन जातील दोन्ही खेळाडू। बॅकअप साठी खेळाडू आहेत त्या ठिकाणी, थ्रू झाला होता परंतु बॉल कलेक्ट करता नव्हतं जीतला। बॅकअप साठी खेळाडू होते आणि त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली बॅटिंग करताना भूमी 11 टेंबिवली या टीमला। धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकामध्ये लागली ती म्हणजे बिनबाद 3 धाबा। पहिलं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना पहिल्या रात्रीपासून या विकेटमध्ये धावा बनवताना मात्र प्रचंड घाम गाळावा लागला प्रत्येक फलंदाजांना, संघर्ष करावा लागला। अपिश कव्हर ड्राईव्ह, ओव्हर पिच बॉल हा व्हॉली होता ऑफ साइडला आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने बॉलला उडवलाय सीमा रेषा पार। इथे मात्र रन्स मधील 4 एंड इज वेल। या पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद 7 धावा।
पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या. पहिल्या बॉलवरती विकेटची संधी होती, शेवटच्या बॉलवरती चौकार मिळाला. त्यामुळे हे जर आपण ओव्हर पाहिला तर थोडासा इव्हेंटफुल राहिला, ज्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. परंतु जमेची बाजू आपण जर पाहिली भूमी 11 टेंबिवली या संघाची, तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. भिवंडी परिसरातील संघ तर एका बाजूला कल्याण ग्रामीण भागातील एक संघ आहे आणि निमित्त आहे खरं तर कानपोलीचं हे मैदान. आणि कानपोलीच्या मैदानामध्ये आपण पाहता कानपोलीच्या गावांना ग्रामस्थांना खरं डेडिकेट करणारी ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सुजितदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आणि ज्यामध्ये आजच्या रात्रीमधला दुसरा सामना आपण ए पोल मधला पाहताय. वाकळ विपक्ष टेंबिवली. सेकंड ओव्हर मध्ये आला जीत बॉलिंग मार्कवरती. वर्सटाईल खेळाडू, डाव्या हाताने तो गोलंदाजी करतो आणि त्याच वेळेला तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. म्हणजे नक्कीच आपल्याला आठवण चेतन पाटील या खेळाडूचे, कानपोलीचा खेळाडू सुपरस्टार, तो देखील डाव्या हाताने चांगली स्विंगिंग गोलंदाजी करत असतो. राऊंड द विकेट आले, लॉफ केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहेत, पोचतील का? पोचलेत. रनिंग कॅच, व्हॉट अ कॅच. 3 मिनिट्स एफर्ट लावले, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि ते खेळाडू झाला झेलबाद. पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या टेंबिवली टीमला. खेळाडू बाद झाला मंदार. बॅक टू द डगआउट. तर याच दरम्यान स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार सुजित पाटील यांचे खरंतर रिलेटिव्स मेहुणे राहुल आगलावे यांच्या ठिकाणी आगमन झालंय कोलवाडीवरून. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. राहुलजी आगलावे, आपलं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. पहिला विकेट मिळाला, चांगला झेल टिपला होता त्या ठिकाणी डीपमध्ये. शतरक्षक उमेश भोईर होते, अप्रतिम झेल केला कॅरी त्याने. तर हे बलाढ्य संघ आहेत आणि हे बलाढ्य संघ फक्त बॉलिंग बॅटिंगच्या जोरावरती झालेला नाही आहेत, तर फिल्डिंगमध्ये देखील त्यांचा तितकाच दमकम राहिला. आणि प्रत्येक 3 डिपार्टमेंटमध्ये या संघांची मात्र कामगिरी परफेक्ट राहिली, म्हणून आजवर या संघांना मात्र अग्रगण्य असं स्थान मिळालं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असे हे 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही खेळताना पाहताय. नवीन खेळाडू मैदानाकडे आलाय त्या ठिकाणी मोनिश पाटील, ज्या खेळाडूची मी चर्चा केली. बंधुराज कदर या संघामध्ये आहेत आणि दोघेही तितकेच आक्रमक, मोनिश आणि मनीष. तर मोनिश यावेळेस आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावर, त्याला लेफ्टी बॉलर समोर, लेफ्टी बॅटर ही चांगली रणनीती वापरली. याही वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडच्या साईडने बॉलला टर्न केलं होतं. शॉर्ट फायनलला बॉल चाललाय, परंतु पंचांचा बोर्ड आहे त्या ठिकाणी अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेट च्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित केलंय. बघा रिव्ह्यू नसणार आहे कॉट बँड विकेटसाठी किंवा LBW साठी, फक्त रिव्ह्यू तुम्हाला असेल रनआउट आणि बीमर साठी. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित केला. मोनिशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट मिळालाय. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्यायची आहे. प्लम LB घोषित केलं. खरं तर त्या ठिकाणी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आला. खेळाडू बाद झाला मोनिश. मोठा धक्का असेल. गोल्डन विकेट मात्र मिळाला फिल्डिंग करणाऱ्या GG स्पोर्ट्स वाकण या टीमला. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधले 2 महासत्ता तुम्ही एकमेकांच्या आमने सामने खेळताना पाहताय. आणि त्याच वेळेला आजच्या रात्रीमध्ये सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी विपक्ष स्वयंभू महागणपती घनसोली हे 2 ताकदवर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि त्याच वेळेला आपण पाहताय श्री गणेश वल्लभ विपक्ष स्कायरा 11 गावदेवी शिरडोन B हा संघ देखील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. शेवटची रात्र या स्पर्धेची, शेवटची रात्र देखील तितकीच दमदार राहील यातील मात्र शंका नाहीये. पहिल्या रात्रीपासून जो प्रतिसाद प्रेक्षकांचा या स्पर्धेला मिळाला त्याबद्दल नक्कीच त्या सर्व प्रेक्षकांचा आपण आभार व्यक्त करूया. तर या दरम्यान खर तर गोमाशेठ पाटील यांचे मित्र गणेश नांगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. गणेश नांगरे साहेब, आपलं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सिंगल घेतली, 1 रन या बॉल वरती मिळाली. आता मोनिश बाद झाला तर माझा पार्टनरशिप वरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मिडल ऑर्डर मधचा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. तौसिफ शेख 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. समोर त्या ठिकाणी आदित्य भोईर स्ट्राईक एंड मध्ये असेल. जीतला मात्र विकेट मिळाला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
खोदून काढला बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, एक्सा कव्हरला, जमिनीला घरंगत बॉल निघालाय. त्या ठिकाणी कॉपी बुक स्टाईलने सीमा पार. रन्स मधील 4 आदित्य भोईरच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. चांगलं टायमिंग. मी मगाशी उल्लेख केला या स्पर्धेमध्ये खरं तर या मैदानामध्ये धावा मोठे फटके फार कमी पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला सिंगल डबल देखील रन महत्वाच्या राहिल्या या स्पर्धेमध्ये. आणि इथे आपण पाहिला खरं तर गॅपमध्ये आदित्यचा फटका जमिनीला घरंगळत एक्सा कव्हर रिझनला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर जीत कमबॅक करेल का? धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, मिड विकेटला चालला बॉल, फिल्डरच्या हातामध्ये फेक येईल, तद्वर मात्र फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करत असताना भूमी 11 टेबुली टीमला बघा बॉलला थोडासा फिंगर रोल केला होता, बाहेर काढला होता. त्याच्यावरती आपण पाहिला स्लॉग हिटचा फटका मिड विकेट रिझन मध्ये आदित्यकडून पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी एक सिंगल रन बॅटिंग करताना भूमी 11 टेबुली संघाला मिळाली. कमबॅक या ओव्हरमध्ये देखील झालंय जीतचं. एक चौकार पहिल्या ओव्हरमध्ये केतन म्हात्रेच्या आपण अगेन्स्ट पाहिला शेवटच्या बॉलवरती. त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील एक चौकार मागच्या बॉलवरती पण पाहिला. या ओव्हरमधील आता काही बॉल बाकी आहेत. सलग 2 विकेट पहिल्या 2 बॉलवरती मिळाले होते जीतला. नेक्स्ट बॉल रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. हा फटका चांगला, टायमिंग चांगला आहे आणि बॉल चालला त्या ठिकाणी गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. 4 धावा चौकार बॉलच्या लाईन मध्ये नव्हते पण तो रिझल्ट चांगला होता कारण फटका चालला होता नोमॅन्स लँड मध्ये. चौकारासाठी 4 धावा. तमाम शिवसैनिक हे माझे कुटुंब आणि शिवसेना शाखा हे माझं घर मानणारे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदर्श मानणारे, त्यांना खरंतर पूजणारे आमचे बिंदासबाई ठोंबरे, शिवसेना पक्षाचे एक दमदार युवा नेतृत्व, पनवेल तालुका प्रमुख शिवसेना. त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. सेकंड ओव्हर संपली तर याच दरम्यान सन्माननीय रामदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं सुजित दादा गोमाशेठ पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. 2 गडी बाद 17 धावा. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकून बॅटिंग का स्वीकारली आता टेंबिवली संघाला सिद्ध करावं लागेल. केतन तयार, सेकंड स्पेल मध्ये आले. याही वेळेला फुलर लेन बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला मिड विकेटला, थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता, नशिबाची साथ मिळाली वाकण टीमला. चांगले चपल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड विकेटला. ऋषी भोईर कौतुक करावं लागेल, बॉलने थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेतला होता असं वाटलं होतं त्यांच्या डोक्यावरून निघेल, परंतु प्रचंड अलर्ट असणारा क्षेत्ररक्षक त्याने बॉलला थांबवलं. 1च रन या बॉलवरती आदित्यला मिळाली, टेंबिवली संघाला मिळाली. नेक्स्ट बॉल स्टँड अँड डिलिव्हर, तौसिफचा धमाका, बॉलच ओव्हर द हेड बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार. या इनिंग मधला पहिला मोठा फटका, दमदार षटकार. 6 धावा या फटक्यावरती आल्या. समोर आपण पाहिला व्यावसायिक दर्जाचा एक खेळाडू ज्याने ISPL सीझन 2 देखील गाजवलंय आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला. कमबॅक करेल का? वन्स अगेन तौसिफने बॉलला उडवलाय. याही बॉल चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत लगातार दुसरा धमाका. तौसिफ ऑन फायर, षटकार. मध्ये प्रचंड संयम दाखवला फलंदाजाने. तो तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं स्वागत केलं केतन म्हात्रेचं. पहिल्या बॉलवर सिंगल घेतली, आदित्यने स्ट्राईक दिली तौसिफ शेखला आणि त्यानंतर तौसिफचं आपण आक्रमण या मैदानामध्ये होताना पाहताय. जबरदस्त घातक फलंदाजी या खेळाडूने केले. आक्रमक भूमिका साकारतो तौसिफ या मॅच मध्ये, दमदार कामगिरी साकारली या खेळाडूने.
तर ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धेमध्ये जेव्हा किरण पवार त्याच्या जोडीला होता, तो रनआउट झाला होता, तेव्हा त्याचं फ्रस्ट्रेशन आम्ही पाहिलं होतं त्या मॅचमध्ये. तौसिफ सारखा एक गुणवान खेळाडू याही वेळेला आणखीन एक धमाका, स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला सलग तिसऱ्यांदा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा, षटकार. आ गए तौसिफ भाई मैदान के अंदर. आज की रात तौसिफ के नाम. जबरदस्त कामगिरी राहिली, कारण या स्पर्धेमध्ये दुसरी षटकार रन का बघा. पहिल्या दिवसापासून दुसऱ्यांदा फक्त हे करदर कारनामा पाहायला मिळाला. पहिला कारनामा परेश कडकेने केला. भरपूर चांगलं टायमिंग होतं, जास्त ताकद नव्हती, टायमिंग चांगलं होतं आणि स्टँड अँड डिलिव्हर केले. तौसिफ हा दुसरा खेळाडू ज्याने सलग 3 षटकार मारले, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल या मैदानाचा विकेटचा. ही विकेट मात्र गोलंदाजाच्या प्रेमात पडली होती, पण समोर अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, आणि त्याच्या समोर काय फलंदाजी केले, तुफान मैदानाच्या आतमध्ये आणले तौसिफ शेखने. धावांची गती वाढवली, 3 सलग षटकार तौसिफच्या माध्यमातून पाहिले आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकामध्ये लागली ती म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 गडी बाद 36 धावा. सलग तिसरा आलाय केतनच्या अगेन्स्ट. भरपूर स्फोटक इनिंग पाहायला मिळाले तौसिफ शेख कडून या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल रट्टम ओव्हर द स्टम्प्स. वेगावती स्वार झाले, हा पंप जॅक करायचा होता, बॉलला टाइम झालेला नाहीये, बॅटच्या वर चढला, स्टिकर एंडला हा फटका होता आणि इथे मात्र खराब फिल्डिंग. अति घाई संकटात नाही, कम्युनिकेशन गॅप दोघांमध्ये नव्हतं, कॉलिंग, आणि त्याचा फायदा झाला तौसिफला, त्याचा फायदा झाला. खरं तर टेंबिवली संघाला ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या बॅटिंग करताना तौसिफच्या बॅटमधून टीम भूमी 11 टेंबिवलीला. धावसंख्येमध्ये बदल, 38 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली. तब्बल 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या. 21 शेवटचा बॉल या ओव्हर मधला पेंडिंग आणि समोर पुन्हा एकदा तौसिफ शेख. वन्स अगेन आपण पाहिला बॉलला पिकअप करायचं होता ठिकाणी, धीम्या गतीचा बॉल, गती काढली होती, हलकीशी कडा घेत बॉल विकेट कीपर कडे गेला, पण तो ट्रॅव्हल झालेला नाहीये त्या ठिकाणी. जीवनदान मिळालं, करता तौसिफला 1 रन मिळाली आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या केतन म्हात्रेने तब्बल 22 धावा. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपताना धावसंख्या आपण जर पाहिली भूमी 11 टेंबिवली संघाची तब्बल 2 गडी बाद 39 धावा. होणारी लढत आहे ती शिरडोन बी विरुद्ध वलप अशी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन विनंती करेल, श्री गणेश वलप विरुद्ध शिरडोन बी. एक बिग फाईट लढत होईल डी ग्रुप मधून. विनंती करेल दोन्ही कॅप्टनला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल, आपण व्यासपीठावरती यावं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना भूमी 11 टेंबिवली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 2 गडी बाद 39, ज्यामध्ये खरं तर तौसिफ शेखचं योगदान आपण जर पाहिलं 7 बॉल मध्ये 26 त्याने केल्या, तर एका बाजूला आदित्य भोईर 6 चेंडू 10 या धावसंख्येवरती खेळतो. केतनला आपण पाहता ऑन स्क्रीन, त्याला कमबॅक करायचं. कदर पहिलं सत्र आहे टेंबिवली संघाकडे बॅटिंग, पण दुसऱ्या सत्रामध्ये केतनचा देखील तुम्हाला जलवा पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. 4थ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले, त्या ठिकाणी उद्देश पाटील हा देखील एक चमकदार कामगिरी करणारा खेळाडू. उद्देश पाटील या षटकामध्ये आले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट होते, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल. पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल आणि 4थं दशक या ठिकाणी पूर्ण आपण होताना पाहता. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचा आहे. मी मगाशी म्हटलं होतं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हे सिद्ध करावं लागेल आणि आतापर्यंत सिद्ध केलंय तौसिफ शेखने आपल्या फलंदाजीतून. स्फोटक फटके दाखवत 3 षटकार पाहिले होते. रिव्हर्सचा प्रयत्न, हा फटका तो नेहमी खेळत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि इथे आपण पहिला थोडे पुढे आले होते, पायाचा वेध घेत मात्र बॉल निघाला. त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला पंचाने लेग बाय घोषित केलंय. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, पण तो गती कमी होती बॉलची, त्यामुळे आपण पहिला पायाला लागून बॉल निघाला. शॉट फाईन लेगला ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली बॅटिंग करताना टेंबिवली संघाला. धावसंख्या आपण जर पाहिली 41, 41 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक उद्देश पाटीलचं मार्गस्थ आहे आणि समोर सलामीवीर
ओपनिंग ब्लास्टर आदित्य भोईर स्ट्राईक एंडला. गुडघा टेकला होता, फॉलिंग शिपचा प्रयत्न, बॉल मागे सरकला, त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला, क्विक सिंगल घेतली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडू तितकेच वेगवान आहेत आणि इथे आपण पाहिलं 2 धाबा तौसिफ आणि त्याच्याबरोबर आदित्य भोईरने देखील घेतलेल्या आहेत. एक धावाली मापी असं या बॉलवरती आणि एका रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 42 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 42 अशी धावसंख्या आपण पाहत आहे. धाव फलकावधी लागताना धीमागतीचा बॉल, शॉटम पूल करायचा, फटका फसलाय, फिल्डर भरपूर लांब आहेत आणि डीप बाउंड्री आहे, त्याचा फायदा झालाय का तौसिफला. बॉल सेफ लँडिंग झालाय. मैदानाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं तर अगदी 20 सेफ मध्ये तुम्हाला फटका खेळायचा असेल षटकार तर तुम्हाला ताकद, टायमिंग या दोन्ही गोष्टींचा मिलाप करावा लागेल फटक्यामध्ये, अन्यथा अनेक फटके तुम्हाला कॅच मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळाले संपूर्ण पहिल्या रात्रीपासून. आणि इथे 2 धावा आल्या तौसिफच्या बॅटमधून. धावसंख्येला मात्र वाढ देत असताना हा खेळाडू 44. रिव्हर्स, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन हे आधुनिक क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत आहे आणि याच वेळेला आपण पाहत आहे खरं तर एक सिंगल ऍड होईल बॅटिंग करताना तौसिफच्या बॅटमधून. भूमी 11 टेंबिवली संघाला. चला नेक्स्ट मॅच श्री गणेश वल्लभ संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने स्कायरा 11 गावदेवी शिरोडन बी संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी या. पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉल, ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, अगदी पायात टाकला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, थ्रू येईल तद्वर मात्र सेकंड कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्या. किरण म्हात्रेला आपण पाहिलं डीप मध्ये, स्वतःवरती निराश झाले, त्यांना क्विक थ्रो करायचा होता. 2 धाबा मात्र घेऊन गेले दोन्ही खेळाडू या बॉलवरती. धावसंख्या आपण जर पाहिली पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 2 खेळाडू बाद 47 47 धाबा. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला भूमी 11 टेंबिवली. आज सगळं या मॅच मध्ये 60+ रन झाल्या तर मात्र अडचणी वाढतील सेकंड इनिंग मध्ये चेस करताना वाकलन संघाच्या वाट्याला. त्यामुळे तुम्हाला इथे आता कमबॅक करावं लागेल, कमीत कमी धाबा खर्च करावा लागतील. प्रतीक पाटील टेंबिवली संघाचा प्रमुख खेळाडू, तो अजून मैदानामध्ये उतरलेला नाहीये, आज टीम मध्ये देखील नाही. आय थिंक प्रतीक पाटील याही वेळेला आपण पाहिला थोडासा शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्या 48. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं टेंबिवली संघ देखील सुपर 3 मध्ये दाखल झाला. त्यांचं आपण विशेष अभिनंदन करूया. आणि वाकण संघाने आपण जर पाहिलं तर नेहमी त्यांची गौरवशाली परंपरा राहिली. रतनबुवा क्रिकेट आणि वाकण हे खरं तर मिळतं जुळतं समीकरण नेहमी राहिले आणि केतन मात्र देखील त्या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये सातत्याने राहिलाय. याही वेळेला फिरून मारला बॉलला, प्रॉपर कनेक्शन नाही. बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सेकंडचा कॉल, रिस्क घेतली होती, तौसिफने नकार दिलाय. आदित्यने अगदी योग्य कॉल, 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना भूमी 11 टेंबिवली संघाची धावसंख्या आली धाव फलकावरती 2 गडी बाद 49 धावा. डीजे प्लीज. धन्यवाद हर्षद म्हात्रे शिवकरचे खरं तर आमचे मित्र. पनवेलमध्ये आपण गेला तर जुनं रुपाली टॉकीज, त्या रुपाली टॉकीजच्या ऑपोजिटला खरं तर आपण पाहिलं मेन्सवेअर, उत्तम दर्जाची क्वालिटी आणि भरपूर कमी दरामध्ये तुम्हाला चांगले त्या ठिकाणी क्लॉथ्स अवेलेबल आहेत. कॅज्युअल त्याच वेळेला आपण जर पाहिलं टी शर्ट, जीन्स, बऱ्याच काही व्हरायटीज तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये पाहायला मिळतील. आणि ऑनलाईन शॉपिंग प्रचंड जोरात आहे. इंस्टाग्राम पेजवरती देखील आपण त्यांचा जर चर्चा केली तर सातत्याने ते मात्र अपडेट असतात आणि त्यांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल मिळाली, त्याबद्दल नक्की त्यांचा देखील आपण इथे आभार व्यक्त करूया आणि त्यांना त्यांच्या बिझनेससाठी शुभेच्छा देऊया. कारण आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक आपल्या समाजातील तरुणांना कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, नेहमी तुमची प्रगती होईल. आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील आज आपले तरुण मात्र कुठे कमी नाही आहेत. त्यांचा आपण नक्कीच इथे अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया. थँक्यू. या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर्स सुजित पाटील यांचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण पहिल्या रात्रीपासून अगदी शेवटच्या रात्रीपर्यंत मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळाली. प्रत्येकाचा मान सन्मान पण होताना पाहिला. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला त्या ठिकाणी
अविनाश भोईर हा खेळाडू. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ओव्हरमध्ये फार एंड कडून ज्या एंडने मध्ये धावा आल्या, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आपण पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. 50 कंप्लीट, 50 धावा धाव फलकावरती लागल्या. बॅटिंग करताना भूमी 11 टेंबुली संघाच्या माध्यमातून पहिल्या 4 ओव्हरमध्ये अजून एक षटक बाकी आहे शेवटचं. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती येतील? यावर टॉस केला बॉलला, चांगला चेंडू टाकलाय आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू आदित्यने फेस केलाय. खरं तर 2019-18च्या दरम्यान. तर या ठिकाणी बघा वाकण संघाचे पॅकर सन्माननीय प्रदीप दादा धरणेकर आणि विजय दादा धरणेकर या ठिकाणी आला असेल तर आपण व्यासपीठावरती या. आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं देतं, आपण व्यासपीठावरती यावं. आणि टेंबिवली संघाचे पॅकर आहेत आमचे जगन्नाना पाटील अर्थात मांडाचे, त्यांचं देखील स्वागत आहे. ऑन साइडला पूल केला बॉलला, बॉल झालाय त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर गुल. आणि इथे मात्र लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, षटकार, 6 धावा आदित्यच्या बॅट मधून येतील टेंबिवली टीमला. विजयजी धरणेकर, प्रदीपजी धरणेकर एवन जोडी खरंतर यशस्वी पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर भूमी हे नाव आलं की प्रत्येकाच्या मुखामध्ये एक नाव असतं. जगन्नाथ पाटील टिटीवाला ग्रामीण टीम टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष, त्यांच्या वतीनं पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 57 वरती पोहोचलाय टेंबिवली संघ. ऑन साइडला टॅपिंग क्रिकेट, ऑन ड्राईव्ह केला, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि इथे धावात आपण पाहिल्या 2 धावा कंप्लीट. अविनाश मॉर्निंग मार्क वरती आलाय. अविनाश देखील डाव्या हाताने गोलंदाजी करतो, उजव्या हाताने तो फलंदाजी करतो. मी मगाशी उल्लेख केला खेळाडूचा. खरं तर माजी सरपंच ट्रॉफी विश्वासजी भगत साहेब उसारले यांच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला बाईक मिळाली होती. दमदार कामगिरी अविनाशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 9 धावा खर्च केल्या. याही वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने फटका, फिल्डर जज करतात, चांगली फिल्डिंग, शरीराचा त्या ठिकाणी खरं तर वापर केला. बॉलला थांबवत असताना लॉंग ऑनला फिल्डर उमेश भोईर त्यांना आपण पाहिलं चर्चेमध्ये राहिले. सगळं प्रत्येक खेळाडूने टाळ्या वाजवून त्याला मोटिवेट देखील केलं, कारण 2 धावा किमान आपल्या संघासाठी उमेशने वाचवलेल्या आहेत. तर या दरम्यान वाकण संघाचे बिग सपोर्टर जेडी मोकल अर्थात जगदीश मोकल यांचं आगमन झालं. वेलकम या आपण व्यासपीठावरती. यावेळेला आपण पहिला फिरून मारला बॉलला, बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, एक पिक थ्रो झालाय आणि 2 धावा कमी. तिसरी होईल का? तौसिफ निघाला होता, पण एका बाजूला आदित्य रेडी नव्हते, त्यामुळे नकार दिला आदित्यने. 2 धावा असलेल्या बॉलवरती धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 62, 62 अबाव 60 प्लस रन आता आल्या स्कोर कार्ड मध्ये. अजून एक बॉल बाकी आहे आणि चांगली भागीदारी आदित्य आणि तौसिफ या 2 खेळाडूंमध्ये या दरम्यान पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये, सेफ लँडिंग झाला बॉल स्क्वेअर लेग मध्ये, सेकंडचा कॉल आणि त्या जर आपण पाहिला तर आणखीन 2 धावा ऍड होतील बॅटिंग करताना भूमी 11 टेंबिवली संघाच्या खात्यामध्ये. आणि 2 रनच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ संपत असताना धावा लागल्या धाव फलकावरती 3 खेळाडू बाद, तब्बल 63 धावा. कारण या बॉलती रनआउटचा विकेट मिळाला तौसिफचा. धावा आल्या धाव फलकावरती 64, माफी 64 धावा आल्या. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये बनवावं लागतील पुढच्या इनिंग मध्ये. जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला तब्बल 13च्या सरासरीने 65 आणि या धावा डिपेंड करायच्या मैदानाच्या मध्ये पुढच्या इनिंग मध्ये. भूमी 11 टेंबिवली टीमला, दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र योगेश मडवी. तर याच दरम्यान फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गणेशजी नांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय गोमाशेठ पाटील स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत, त्यांच्या वतीनं त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर शुभ सन्मान केला जाईल. बघा या ठिकाणी सन्मानी आमचे कानपोली ग्रामाचे प्रथम नागरिक सन्माननीय आत्माराम काणावकर साहेबांचं देखील आगमन झालंय. या साहेब आपण व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आत्माराम काणावकर साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्माननीय सुरेश जोशी साहेब देखील उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. सन्माननीय सुरेश दादा या. आणि त्यानंतर आमचे सागर दादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर विनीत दादा पाटील
हे उपस्थित, रामदादा पाटील उपस्थित आहेत, त्यानंतर आमचे युवा कार्यकर्ते राजेश दादा पाटील देखील उपस्थित, आणि या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चेंडू पुरवायचे. चला, शिरडोन संघ आणि श्री गणेश वल्लभ संघ, कॅप्टन लगेच या बघा. आपण शिरडोन संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, शिरडोन ब संघ या ठिकाणी उपस्थित होत आहे. खरं तर त्यानंतर वल्लभ संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉससाठी यावं. व्यासपीठावरती काही विशेष सन्मान आपण पाहिले. सुरेशजी जोशी साहेब या, सुरेश दादा या, आपला सन्मान केला जाईल सुरेश दादा. चला, वल्लभ संघ कॅप्टन लगेच आपण जॉईन आमच्या सोबत. एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. डी ग्रुप मधून लढत होणार आहे बघा, दोन संघांमध्ये. याच्या अगोदर डिंगडॉंग ओवे आणि कोपरामध्ये लढत झाली. आता दुसरी लढत होणार आहे ती म्हणजे शिरडोन ब विरुद्ध तुम्ही पाहणार श्री गणेश वल्लभ अशी लढत होणार. सुरेशदादा जोशी यांचा सन्मान या ठिकाणी झालाय. तर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टॉस साठी मी इन्व्हाइट करेल सन्माननीय कृष्णा ग्रुप बिल्डरचे सर्वेसर्वा दत्तात्रय मुले साहेबांना, आणि त्यानंतर ऍडव्होकेट सचिन दादा मोकला आणि ज्ञानेश्वर काटकर सातबारा सोल्युशन यांना इन्व्हाइट केलं की आपल्या शुभासे टॉस करायचं आहे. दोन संघ येत आहेत. शिरडोन स्कायरा एलिमेंट शिरडोन संघ आपण पाहतोय. आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आकाशदादा आपण आला असाल तर या व्यासपीठावरती. तर या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आहे. 5 ओव्हरची लढत आहे. दोन्ही संघ कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. Heads is the call and toss win captain Skyra Element team Sirdon toss जिंकलाय का डिसिजन क्षेत्ररक्षक करणं. समोर वल्लभ संघ या परिसरातला संघ आहे. कशा प्रकारे रणनीती करशील, कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरची टीम ही चांगली आहे. थँक्यू. सामना सुरू आहे. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. Presentation box from the news team Skyra 11 Sirdon won the toss and decide to ball first. बहुत बहुत शुक्रिया योगेश सर. सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे. और गांवदेवी क्रिकेट टीम कानपुर आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी में हम निकल जाएंगे. दोस्तों, आज की रात की यह सबसे बड़ी लड़ाई है. जीजी स्पोर्ट्स वाकलन उनके खिलाफ खेल रही है भूमि 11 टीम बिवली. स्ट्राइक रेन के ऊपर हम देख सकते हो. तर या दरम्यान विशाल दादा पाटील यांचं आगमन झालंय. ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीने विशाल दादा आपलं मनपूर्वक स्वागत. पहली गेंद के ऊपर ओवर थ्रो का एक रन आया था. दूसरी गेंद के ऊपर केतन का प्रयास था रिवर्स का, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ नहीं. वेदांत पाटिल इस ओवर की तीसरी गेंद लेकर चलेंगे. केतन मात्रे इनके लिए गेंद थी. डॉट गेंद की समाप्ति होती भी जीतने के लिए 65 रनों का ये लंबा टारगेट है, लंबा चेस है. वहां तक पहुंचने के लिए आपको ट्रेन से नहीं प्लेन से सफर करना है. हवाई हल्ले आपको करने हैं मैदान के अंदर. लेकिन पहली 3 गेंदों के ऊपर यहां पर खामोशी छाती भी. गेंदबाज तैयार वेदांत. केतन मात्रे के लिए जस्ट फ्लिक. गेंद जाएगी सीमा पार, फाइन लेग बाउंड्री के बाहर. केतन के बल्ले से निकलता हुआ ये पहला बड़ा हिट, पहला छक्का.
थैंक यू सो मच। पहली 3 गेंदों में केवल एक सिंगल आया था। त्याग के बिना कुछ भी पाना संभव नहीं है, एक सांस लेने के लिए भी दूसरी छोड़नी पड़ती है और यही से कोशिश करेंगे। चौथी गेंद के ऊपर पहला बड़ा स्ट्रोक निकला, 65 का ये लंबा चेस है। गेंदबाज तैयार, इस बार रिवर्स खेलने की कोशिश थी, अच्छी फील्डिंग है सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को रोका चाहता, दूसरे की कोशिश है। अंपायर का इशारा आएगा, यस इट इज अ बीमर। यहाँ पर ज्यादा जोर लगाने की कोशिश है, गेंदे आगे फेंकने की कोशिश है, यॉर्कर फेंकने की कोशिश है, रिवर्स का प्रयास था केतन म्हात्रे का, लेकिन यहाँ पर केवल 2 रन मिलेंगे। नो की एक गेंद है, टोटल 3 आएंगे, फ्री हिट का मौका बनेगा। रन बने हैं टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर है। जबरदस्त यहाँ पर अच्छा मुकाबला चलता हुआ जीजी स्पोर्ट्स वाकलन और भूमि 11 टेम्बिवली के बीच में पहले पारी में पहले सत्र में 64 बने और 65 रनों का पीछा यहाँ पर किया जा रहा है। कैसी रहेगी रणनीति, कैसी रहेगी सोच, ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज, फ्री हिट की गेंद वेदांत पाटिल। केतन के लिए गेंद थी एक्स्ट्रा कवर में, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी 1 बाउंस, मिल जाएगा चौका। थैंक यू सो मच। इसी चौके की मदद से रन बनेंगे टोटल 14 रन। सक्सेस की भी एक खास बात होती है दोस्तों कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है और मेहनत जारी है मैदान में। केतन म्हात्रे पहली 5 गेंदें 14 रन बने हैं। अंतिम गेंद स्वीप करने की कोशिश थी, गति में मिश्रण किया, गति में परिवर्तन किया, छकाया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति होती है। अच्छी गेंदबाजी रही वेदांत पाटिल की। एक 9 गेंद को यदि नजरअंदाज करेंगे तो न पितुली गेंदबाजी में तो कहूंगा केतन म्हात्रे और ऋषि भोईर के सामने। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14। थैंक यू सो मच। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14। 65 रनों का टारगेट है और पहले ओवर की बात करेंगे लेखा जोखा। पहले 3 गेंदों में केवल 1 रन आया था, लेकिन बाकी के 3 गेंदों में 13 बने 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। यकीनन हम देख सकते हैं अच्छा मुकाबला चलेगा। प्लानिंग क्रिकेट में जरूरी हो जाते, गेम प्लान, आपकी सोच किस प्रकार से है। जैसे कहते हैं ना कि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से। और वो षड्यंत्र, वो गेम प्लान किस प्रकार से साझा करेंगे मैदान में, ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज यश नांदुरकर, सामने होंगे ऋषि भोईर। ऋषि ने 1 गेंद खेली है, 1 रन का योगदान है। दूसरे ओवर की पहली गेंद लेकर यश, अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड। पीछे लॉन्ग ऑफ का खिलाड़ी, जरूर कोशिश होगी लेकिन गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। तर याच दरम्यान या ठिकाणी बघा सिमलंगडवाडीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय सुरतदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं। ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं आणि खरं तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सुजितदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत। यावं आपण व्यासपीठावरती। दूसरी गेंद ओवर की, पहली गेंद के ऊपर चौका है। मिड विकेट में इस बार प्रोटेक्शन मौजूद है, 1 रन आसानी के साथ है। दूसरे की तलाश से लेकिन मना करेंगे, बैकअप अच्छा है। 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 19 रन। 8 गेंदों का सफर यहां से समाप्त होता हुआ। केतन म्हात्रे उनका साथ निभा रहे ऋषि भोईर। ऋषि की बात करेंगे, 3 गेंदें ऋषि ने खेली है, 1 चौका है और केतन ने अब तक 1 छक्का 1 चौके की मदद से 12 रनों का योगदान है। टीम की टोटल रन संख्या है 19 रन। गेंदबाजी के लिए यश नांदुरकर एक बार फिर से तैयार हो जाएंगे। मुकाबला थोड़ा सा स्लो चल रहा है, फास्ट क्रिकेट आपको खेलनी है दोस्तों, क्योंकि जिस रिदम में मुकाबला शुरू है।
तर या दरम्यान सुरेशदादा पाटील यांचं आगमन झाले, त्याचबरोबर गणेशदादा पाटील यांचंही आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळानंतर संजय घोसाळकर बिझनेसमॅन यांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गेंदबाज है तैयार यश, राउंड द विकेट से बल्ले का किनारा था, बिल्कुल नियंत्रण में नहीं थे, पॉइंट को क्लियर करेंगे, गेंद जाएगी सीमा पार, एक और चौका है. ये चौके बहुत खेलेंगे. अब बिल्कुल छोटी सी टीम मीटिंग भी बुलाई है टेम्बिवली के कप्तान ने. जानते हैं विकेटें बेशकीमती है और विकेटें आने के लिए सबसे पहले डॉट गेंदे फेंकना अनिवार्य हो जाएगा. लंबा टारगेट का पीछा करने के लिए उतरी है जेजी स्पोर्ट्स वाकलन क्रिकेट टीम. 65 रनों का पीछा हो रहा है. टीम की रन संख्या बनी है टोटल 23 रन. जैसे कहते हैं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. और वो जिद क्या नजर आएगी ये भी देखने वाली बात है. केतन मात्रे ऑन स्ट्राइक होंगे. रन बने हैं अब तक 23 रन बने. यश नांदुरकर थोड़ा सा दबाव जरूर है इस खिलाड़ी के ऊपर. चलो टेम्बिवली टीम मुकाबला शुरू करना है. तर याच दरम्यान कानपोली गावाचे दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय भारतीय जनता पार्टी पक्षाचे दमदार कार्यकर्ते निवृत्तीदादा पाटील यांचं आगमन झाले, त्याचबरोबर सज्जनदादा पवार यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गति में मिश्रण किया था. खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है. डॉट गेंद की समाप्ति होती हुई, हर डॉट गेंद दबाव को महसूस कराएगी बल्लेबाजों को. वाकलन क्रिकेट टीम के केतन से उम्मीद जरूर है. केतन का विकेट बड़ा है मैदान के अंदर, लेकिन संघर्ष कड़ा होना चाहिए उसके लिए. यश नांदुरकर 4 गेंदें फेंकी है, 9 खर्चे है और टीम की रन संख्या बनी है टोटल 23 रन. 5वीं गेंद लेकर चलेंगे राउंड द विकेट से. यंग टैलेंट हम देख सकते हैं टेम्बिवली क्रिकेट टीम के माध्यम से. भूमि 11 टेम्बिवली टीम. राउंड द विकेट से यश तैयार. तेजी थी इस गेंद के पीछे, खिलाड़ी कोई तैनात नहीं है, इलाका पूरा खाली है. गेंद जाएगी सीमा पार. एक बार फिर से 1 बाउंस, मिल जाएगा चौका. अंतिम गेंद आएगी इस ओवर की. इस ओवर की बात करेंगे. पहली गेंद के ऊपर चौका, उसके बाद सिंगल, तीसरी पर चौका, डॉट गेंद और 5वीं पर चौका आते अब अंतिम गेंद आएगी यश के केतन मात्रे के लिए. रिवर्स स्ट्रोक इस बार. कब से प्रयास जारी था, आखिरकार सफलता मिलेगी. चौथा चौका निकला इस बार. इस ओवर में 3 निकले केतन के बल्ले से और यहां पर ऋषि ने 1 लगाया था. टीम की रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद 31 रन. अब जीत की बात करेंगे. आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 34 रन की जरूरत है. के अभी भी जरूरत है. चलो मुकाबला शुरू करने. टेम्बिवली क्रिकेट टीम, इतना समय नहीं बनता दोस्तों ओवरों के बीच में. थोड़ा सा सहयोग करना है आयोजकों को और आप हमें वो सहयोग मदद करेंगे, इसकी हम पूरी उम्मीद रखते हैं आपसे. 2 ओवर के खेल के समाप्ति के बाद 31 बने. बिना नुकसान साझेदारी पनप रही है मैदान में. जैसे कहते हैं ना, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा. अभी और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है. आसमान तक कौन पहुंचेगा. हॅलो ग्रामस्थ मंडळ चषक 2025 कानपूर येथे अतिशय सुंदर असा व्यवस्थापन आपल्या इथे झालेले आहेत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. जाएंगे एक बार फिर से मैदान में.
रन बने हैं टोटल 31, 31 रन। टेम्बोली क्रिकेट टीम को हम फिर से गुजारिश कर दें, बहुत समय ले रहे हो दोस्तों आप गेंदबाजी में। वेदांत पाटिल इस बार टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती चली गई। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है, दबाव साफ नजर आता है वहां गेंदबाजों के ऊपर। इस तरीके के हालात क्रिकेट में बनते हुए हमने हमेशा देखे। अब 18 गेंदें बचेगी और जीतने के लिए 33 की आवश्यकता। एक यहाँ पर अच्छा ओवर मुकाबले में वापसी हो सकती है। ये ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा। लेकिन वाकलन टीम की बात करेंगे, अब तक कोई नुकसान नहीं है। दोनों खिलाड़ी अभी भी मौजूद है जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। केतन की बात करेंगे, अच्छी बल्लेबाजी, अब तक 4 चौके 1 छक्का उनके बल्ले से हमने देखा है। गेंदबाज वेदांत पाटिल ऋषि के सामने गति में मिश्रण करेंगे। इस बार टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ झुकी। विकेट कीपर ने अपना काम बखूबी से निभाया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 17 गेंदे 33 रनों की अभी भी जरूरत है। मुकाबला कौन जीतेगा ये भी देखने वाली बात है, क्योंकि सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन मेहनत करने वालों को सफलता एक दिन जरूर मिलती है। हल्के हाथों से धकेला इस गेंद को, गैप में गेंद है, पीछे मिड विकेट में खिलाड़ी, दूसरे की कोशिश, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। ऋषि भोयर और केतन म्हात्रे के माध्यम से 2 रन का इजाफा होता हुआ समीकरण आंकड़े हमें कह रहे हैं। आने वाली गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 31 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला, देखने वाली बात है। अंतिम क्षणों में क्या मुकाबला चला जाएगा, दिल धड़काने वाली ये लड़ाई हमें देखने को मिल रही है। गेंदबाज तैयार, वेदांत पाटिल ऋषि के सामने जबरदस्त स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर में। 1 रन आसानी के साथ है, मना करेंगे इस बार। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 35 बने, 30 रनों की अभी भी है जरूरत मुकाबला जीतने के लिए। आने वाली 15 गेंदें और 30 रनों की है जरूरत। केतन म्हात्रे अच्छी बल्लेबाजी चलती हुई। केतन की बात करेंगे, 10 में अब तक 24 आए हैं और ऋषि ने 6 गेंदों में 9 रनों का योगदान है। आने वाली गेंदें 15 और 30 रन। खोद कर निकाला इस गेंद को, मिस टाइमिंग। केतन म्हात्रे फंस चुके हैं, सबसे बड़ी मछली जाल में आ चुकी है। बिग फिश इन द नेट। केतन म्हात्रे गोज। पहली सफलता मिलेगी और जब टीम को सबसे ज्यादा जरूरत थी वेदांत पाटिल ने वो सफलता डिलीवर करवाई और केतन का विकेट मैदान के अंदर नई संजीवनी देकर चला जाएगा। अब आने वाली गेंदें 14 है और जीतने के लिए 30 की आवश्यकता। कहते हैं ना, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। और लड़ाई जारी है और इसी के तहत अब आने वाली 14 गेंदें और जीतने के लिए 30 रन की अभी भी जरूरत है। अच्छा कमबैक है, अच्छी वापसी है मैदान के अंदर गेंदबाज वेदांत पाटिल के माध्यम से। वेदांत की बात करेंगे, इस ओवर में 4 गेंदें फेंकी है, केवल 4 रन खर्च करे और केतन म्हात्रे का सबसे बड़ा वो विकेट था। 65 का टारगेट है, 35 बन चुके हैं। आने वाली गेंदें बचेगी 14 और जीतने के लिए 30 की जरूरत। टेम्बोली क्रिकेट टीम आपके लिए वार्निंग है, आप बहुत समय ले रहे दोस्तों, इतना समय नहीं बनता जब भी विकेटें जाती है। आपसे हम प्यार से गुजारिश करते हैं, जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको जारी भी रखना है। 14 गेंदें जीतने के लिए 30 की आवश्यकता। जीत भुईर ऑन स्ट्राइक। वेदांत पाटिल 5वीं गेंद लेकर चलेंगे। ब्लॉक होल में फेंकी गई ये गेंद, खिलाड़ी मौजूद थे, गलती की कीमत चुकाएंगे। केतन म्हात्रे के पीछे चलते बनेंगे रन आउट के रूप में ऋषि भोयर गोज। आने वाली गेंदें बचेगी अब 13 और जीतने के लिए 30 की जरूरत है। समीकरण था 18 में चाहिए थे लगभग
34 रन। अब समीकरण बचा है अंतिम 13 गेंदे और 30 रन की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता और हार मानने को तैयार नहीं है दोनों टीमें। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, वो लड़ने का जज्बा मैदान के अंदर होना चाहिए। 13 गेंदे 30 की है जरूरत। हल्के हाथों से खेला, स्ट्राइक रखना चाहते हैं अपने पास, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली गेंदे 12 है और जीतने के लिए 29 रनों की अभी भी है जरूरत। जबरदस्त ये मुकाबला, जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता स्क्रीन के ऊपर हम यकीनन देख सकते हैं। अब बाइक है, आज ये बाइक कौन जीतेगा, कौन बनेगा विजेता, कौन बनेगा चैंपियन इस प्रतियोगिता में। लाजवाब ये क्रीडा प्रतियोगिता, ट्रॉफीज भी हम देख सकते हैं। सभी को प्यार में डालने वाली यह क्रीडा प्रतियोगिता और ये ट्रॉफीज, इसी के लिए हो रहा है संघर्ष, इसी के लिए करी जा रही है मेहनत और पूरा भरा हुआ हमारा कमेंट्री बॉक्स हम मैदान के अंदर देख सकते हैं। जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता गांवदेवी क्रिकेट टीम कानपोले इनके माध्यम से आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 हम एंजॉय कर रहे हैं दोस्तों। सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, हमारे मंच के ऊपर मौजूद उन तमाम मेहमानों का तहे दिल से हम स्वागत कर दें। वे क्रिकेट के प्रति प्यार करने वाले ये लोग हमारे मंच के ऊपर मौजूद है। सभी का योगदान है इस टूर्नामेंट के लिए, इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए। उन सभी का हम तहे दिल से हम स्वागत कर दें। रन बने हैं टोटल 36 बने, आने वाली गेंदे 12 है और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता। कंपलसरी चेस आपको करना है यदि इस मुकाबले को आपको जीतना है। जबरदस्त ये मुकाबला, आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है। लगभग 15 मिनट का समय गुजर चुका है, 2 ओवर का खेल अभी भी है बाकी। अंतिम गेंदे बचेगी, 12 गेंदे 29 रनों की जरूरत है। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज मोनिश पाटिल, सामने होंगे जीत बोयर। पहली गेंद ब्लॉक होल में बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद, मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा, अच्छे थ्रू की उम्मीद है, कमाल का थ्रू आया। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा गेंदबाजी करने वाली टेम्बुली क्रिकेट टीम को, क्योंकि वो जानते हैं बड़े स्ट्रोक रोकेंगे तो दबाव और बढ़ता चला जाएगा जीजी स्पोर्ट्स वाकलन के ऊपर। केतन का विकेट नई संजीवनी देकर चला गया और ऋषि बोयर का रनआउट नई ऊर्जा देकर चला गया यहाँ पर भूमि 11 टेम्बुली क्रिकेट टीम को। अब समीकरण बचा है 11 गेंदे और जीतने के लिए 28 की जरूरत। अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड खेला, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। थैंक यू सो मच। 41 रन बने हैं, ना थके अभी पैर, ना भी हिम्मत हारी है, हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। अंतिम गेंदे 10 और जीतने के लिए 24 रनों की अभी भी आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, वाकलन और टेम्बुली के बीच में 65 का टारगेट, 2 विकेट के नुकसान के ऊपर 41 बने हैं, 10 गेंदे और 24 रनों की जरूरत है। गेंदबाजी में मोनिश पाटिल, सामने होंगे अविनाश बोयर, आते ही खाता खोला, पहली गेंद के ऊपर चौका दिखाया। अगली गेंद अच्छी गेंद थी, विकेटों के पीछे से जोरदार अपील भी हुई, अपीलों में उत्साह हमें सिर्फ देखने को मिला। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, हर डॉट गेंद दबाव बढ़ाएगी, प्रेशर को महसूस कराएगी, प्रेशर कुकर की सीटी वाकलन के खेमे में जोर से बजते हुए 24 की है जरूरत। जोरदार अपील, थोड़ी सी हाइट फैक्टर था इस गेंद के ऊपर, बैकअप अच्छा है, 1 रन का इजाफा होता है, लेग बाइस के रूप में ये रन आएगा मैदान में। अब आने वाली गेंदे बचेगी, 8 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की अभी भी आवश्यकता। जीत से उम्मीद है
अभी भी बरकरार है। वाकलन क्रिकेट टीम की जिम्मेदारी लेकर चलेंगे, भविष्य लेकर चलेंगे मोनिश पाटिल टेम्बोली क्रिकेट टीम के लिए। अंतिम गेंदे 8 है और जीतने के लिए 28 की जरूरत। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, खिलाड़ी मैदान में मौजूद, 1 रन आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 7 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। यूं ही नहीं मिलता कोई मुकाम, उन्हें पाने के लिए चलना पड़ता है। इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना, उसके लिए भी किस्मत से भी लड़ना पड़ता है। लड़ाई जारी है, संघर्ष जारी है। 7 गेंदे 22 की जरूरत है, बड़े स्ट्रोक की है तलाश। छकाया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अब अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 22 रनों की कंपलसरी जरूरत। थैंक यू सो मच। 6 गेंदे जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। क्या ये रन बनेंगे? क्या इतनी अब क्षमता रखेंगे बल्लेबाज? 4 छक्के मुकाबला बन जाएगा, 3 छक्के 1 चौका मुकाबला बन जाएगा, लेकिन कुछ डॉट गेंदे टेम्बोली क्रिकेट टीम के लिए मुकाबला बन जाएगा। जबरदस्त ये लड़ाई है, विश्वास होना चाहिए। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, क्योंकि कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दुनिया में, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है। क्या विश्वास रख पाएंगे खिलाड़ी? दिल धड़काने वाली ये कहानी हमारे और आपके सामने पेश है। अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की कंपलसरी जरूरत। टेम्बोली क्रिकेट टीम, आप बहुत स्लो हो दोस्तों मैदान के अंदर, ओवरों के बीच में इतना समय नहीं बनता। 6 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की अभी भी आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा? किसकी जीत, किसकी हार, किसकी खुशी, किन के गम? क्योंकि बिंदास मुस्कुराओ, क्या गम है? टेंशन यहां जिंदगी में किसको कम है? हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। अंतिम गेंदे 6 है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। गेंदबाजी में गेंदबाज तैयार है अंतिम ओवर लेकर। मंदार गोराटकर टेम्बोली क्रिकेट टीम 6-22। पहली गेंद आएगी, डॉट। दबाव बढ़ाएगा, दबाव बढ़ जाएगा जीत के ऊपर। अंतिम गेंदे अब 5 है और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की जरूरत। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? 2 ओवर में 31 जुड़े थे, लेकिन उसके बाद यहां पर रोक लगाई थी मोनिश पाटिल और वेदांत नयाकर। गेंदबाजी के लिए गेंदबाज मंदार गोराटकर। 22 की जरूरत है, बड़े स्ट्रोक की तलाश है। क्या बड़ा स्ट्रोक आएगा? जी नहीं, जीत बोर फंस चुके हैं, बड़ी मछली जाल में है। अब 4 गेंदे 22 रन। बघा याच दरम्यान आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी लक्ष्मण मते, उद्योजक कानपोली गावचे उद्योजक आदरणीय प्रभाकरजी लक्ष्मण मते यांचे इथे शुभागमन होत आहे। मी विनंती करतोय प्रभाकरजी लक्ष्मण मते, आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे। तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मनोहरजी पाटील यांच्याकडे। थैंक यू सो मच सर। अंतिम गेंदे 4 है, जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। अभी भी मुकाबला बन सकता है, बड़े स्ट्रोक की तलाश है। ये गेंद तय करेगी नतीजा। ये गेंद भी आएगी, डॉट। अब मुकाबला दूर है जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम से। 3 गेंदे बचेगी और जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। प्लेयर्स रिव्यू, यस, वाइट के लिए। तर नक्कीच वाईट साईड रिव्ह्यू असेल, पर अगदी आपण काही क्षणातच मान्यवरांचे इथे आगमन होत आहे। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। गावदेवी फेअर डिलिव्हरी, यस, फेअर डिलिव्हरी। आपण व्यासपीठावर श्री सज्जनजी गोवर्धन पवार यांना पाहतोय। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित असणारी व्यक्ती आहे।
इस बार बल्ले के बीचों बीच गेंद आई, देर से आए दुरुस्त आए, लेकिन यहां पर मुकाबला दूर है। 2 गेंदे और जीतने के लिए 16 रन की जरूरत है। सो मच। अंतिम गेंदे 2 और जीतने के लिए 16 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार, मंदार। इस बार मंदार का कमबैक है। अंतिम 1 गेंद की औपचारिकता बाकी है। 16 रन की है जरूरत वाकलन टीम को। श्री गणेश वल्लभ उनके खिलाफ खेलेगी स्काई 11 गावदेवी शिरडोन बी, जिन्होंने टॉस जीता है। गावदेवी शिरडोन बी टीम ने उनसे गुजारिश है जिन फील्ड करने का फैसला किया। मुकाबला समाप्त होने के तुरंत बाद आपको मैदान के अंदर जाना है। 49 रन बने 4 विकेट के नुकसान के ऊपर। जिस तरीके से गेंदबाजी हुई, 2 ओवर में पहले आए थे 31 और पिछली 17 गेंदों के ऊपर केवल 18 रन बने वाकलन टीम के लिए, और नतीजा यहीं पर ही बदला। अंतिम गेंद और मुकाबला जीता 15 रनों से भूमि 11 टेम्बेवली। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। अंपायर सिग्नल, डॉट गेंद। हल